तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ बघून अर्धवट ज्ञानवाले लगेच चालू होतील की बाबा हे तू डब्बा वगैरे काय घेतो, त्यापेक्षा अंडी, मच्छी, मटण, चिकन हे खा. तर आता त्यांना काय सांगू. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर मजेत राहिलाच पाहिजे. तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपला हा जो व्हिडिओ आहे हा काही मोटो ब्लॉगिंग किंवा बाईक रिलेटेड नसणार आहे. तर हा हेल्थ रिलेटेड आहे. हेल्थ रिलेटेड म्हणजे काय, तर आपल्याला वर्कआउट करायला म्हणजे जिमला जायला आवडतं. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण मित्रांनो आपल्या हेल्थकडे लक्ष देत नाही. तर आपल्याला जे शरीराला उपयुक्त पोषक तत्वे जे गरजेचे असतात ते आपण पुरवत नाही. जसं की मिनरल्स, त्याच्यानंतर विटॅमिन्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट, हेल्दी फॅट्स. तर हे आपल्या शरीराला जडणघडण करण्यासाठी खूप उपयुक्त असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन. आपल्या आहारामध्ये जर इंडियन डाएटमध्ये बघितलं तर प्रोटीन कमी प्रमाणात असतं. कोणी अंडी कमी खातं, चिकन कमी खातात. तर ह्याच्यामध्ये भरभरून प्रोटीन असतं. तर ते प्रोटीनची आपण पूर्तता भरून काढण्यास मदत करण्यासाठी आपण एक प्रोडक्ट घेतलेलं आहे. प्रोडक्ट म्हणजे मी ते गेल्या मला वाटतं 6 ते 7 वर्ष वापरत आहे. ते म्हणजे वे प्रोटीन. तर आपण मित्रांनो वे प्रोटीन घेतलेलं आहे. तर चला तुम्हाला दाखवतो मी कोणत्या कंपनीचं आणि कोणतं वे प्रोटीन घेतलंय. चला आपण अनबॉक्स करूया ते वे प्रोटीन. करूया आता अनबॉक्स. ते म्हणजे बघा, हे प्रोडक्ट आहे मसल ब्लेजचं. आपण मसल ब्लेजचा रॉ वे 100% कॉन्सन्ट्रेट वे प्रोटीन घेतलेलं आहे. तर चला अनबॉक्स करूया. तर मित्रांनो हे बघा, हे आहे आपलं मसल ब्लेजचा वे प्रोटीन. तुम्हाला दिसत आहे की नाही माहिती नाही. बघा, त्या बॉक्सला साईडला ठेवूया आपण. तर आपण हा मसल ब्लेजचा 100% क्लीन रॉ वे प्रोटीन मागवलेलं आहे. पण हा आहे कॉन्सन्ट्रेट. हा 4 किलोचा बकेट आहे आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर 30 ग्रामचा आहे, 30 ग्रामचा. आणि टोटल सर्विंग आहे, म्हणजे हा जर एक स्कूप घेतला तर किती दिवस चालेल, तर हा 133 सर्विंग आहे याची. आणि एक स्कूप जर आपण घेतला तर एक स्कूप 30 ग्रामचा आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 24 ग्राम एका स्कूपमधून प्रोटीन मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये असेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला ह्याचं लेबल मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवतो. हा असा काही आपला हा वे प्रोटीन आहे. आता हा व्हिडिओ बघून काही जवळचे लोक बोलतील, बाबा अरे हे काय तू डब्बा वगैरे खातो, तू अंडी खा, चिकन खा, जेवण प्रॉपर घे. तर काही असे चुकीचं वाटेल त्यांना ह्या गोष्टीतलं काही माहिती नाही. गेल्या मी 6 वर्षापासून हे प्रोडक्ट यूज करतोय. अजूनपर्यंत आपल्याला काही झालं नाही. आणि हे प्युअर दुधापासून बनवलेलं असतं आणि हे सगळे इम्पोर्टेड प्रोडक्ट असतात. आपल्या इंडियामध्ये एकच आता बऱ्याच कंपन्या आलेल्या आहेत. तर त्यापैकी चाकण म्हणजे पुण्यामध्ये अवतार म्हणून आहे कंपनी. ती आपल्या इंडियामध्येच पूर्ण टोटली मॅन्युफॅक्चरिंग करते. ती म्हणजे प्रोटीन बनवते. सगळं त्यांचंच दूध वगैरे सगळे तिथेच आहे. मोठी फॅक्टरी आहे. ते पण मी प्रोटीन बऱ्याच वेळा यूज केलेलं आहे. तर आणि आपण हे घेतलेलं आहे अनफ्लेवर्ड म्हणजे याच्यामध्ये कुठलाही फ्लेवर्ड नाही आहे. मला अनफ्लेवर्डच आवडतं कारण की त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर प्रोटीन मिळतं. आता हे ह्याची काय गरज होते, आपलं डेली आपण वर्कआउटला जातो किंवा कधी आपल्याला वर्कआउटला जायला जरी नाही मिळालं तर एक स्कूप आपलं घेतलं तर डेलीचं जे प्रोटीन रिक्वायरमेंट आहे ती कंप्लीट होते ह्याच्यामुळे. आता समजा आता तुम्ही जर 4 अंडी किंवा 5 अंडी जर खायची असेल तर तुम्ही लगेच खाऊ नाही शकत. तर त्याला वेळ लागणार, अर्धा-पाऊण तास तरी लागेलच खायला. याचं कसं एकदा पाण्यामध्ये तुम्ही मिक्स केलं, कोणी दुधात घेतं, कोणी पाण्यात घेतं, पण हे बेस्ट आहे, पाण्यामध्ये घेतलेलंच बेस्ट आहे. 300 ml मध्ये एक स्कूप टाकायचा, शेक करून यायचं आणि तुमचं डेलीचं जे प्रोटीन रिक्वायरमेंट आहे बॉडीच्या हिशोबाने ते तुम्ही ह्या प्रोटीन मार्फत, म्हणजे कुठले अजून बरेच ब्रँड आहे, हेच नाही आहे, असे बरेच ब्रँड आहेत. तुम्ही प्रोटीन पावडर घेऊन तुमची दिवसभराची प्रोटीन रिक्वायरमेंट कंप्लीट करू शकता. तर चला मित्रांनो, याला आता आपण ओपन करूया. म्हणजे याच्यामध्ये फ्रॉड म्हणजे कोणी काय मिक्स करू नाही शकत. पॅकेजिंग चांगलीच आहे, डबल आहे पॅकेजिंग. हे बघा, तुम्हाला दिसत आहे की नाही माहिती नाही. हा आपला आहे वे प्रोटीन.
जवळून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा असा काही आपला वे प्रोटीन आहे, बघू शकता. 4 किलोचा आहे. तर मित्रांनो, हे बघा, हा 30 ग्रामचा हा स्कूप आहे. स्कूपची डिझाईन बघा, प्रॉपर 30 ग्रामचा हा स्कूप आहे. मी आता याच्यातला एक स्कूप घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. चला, हे न्यूट्रिशन लेबल आहे याचे. एक स्कूप 30 ग्रामचा आहे. सर्विंग 133 आहे. आणि 30 ग्रामचा जर एक स्कूप घेतला तर 24 ग्राम प्रोटीन भेटेल. आणि हे बाकी, हे बघा, हे अमिनो ॲसिड्स आहेत त्याच्यात. BCAA, SEA, हे सगळं याच्यामध्ये आहे. बघा, ही प्राईज आहे ऑलमोस्ट 11,000ला आहे. पण हा आपल्याला डिस्काउंट करून 7,000ला हा मिळालेला आहे. 4 किलोचा आहे. आणि हा ओरिजिनल आहे की नाही त्याच्यासाठी हे बघा, इथे आहे ना, हा कोड दिलेला असतो. तो कोड टाकला की त्याचे ऑथेंटिकेशन कळतं की हा प्युअर आहे की हा म्हणजे ओरिजिनल आहे की नाही. हे बघा. चला मित्रांनो, आता आपण ह्याच्यातला एक स्कूप घेऊया. इथं आपण वेन मशीन घेतलेली आहे. तर मोजून आपण 30 ग्राम घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण 300 ml पाणी घेतलेलं आहे. हे याच्यात टाकूया. हे बघा, हे असं काय आहे, जास्त झाक पण नाही आलं, फेस वगैरे नाही आलं आहे, प्रॉपर एकदम. हे बघा. तर चला आता आपण याला टेस्ट करूया. तर मित्रांनो, आपण आता याची टेस्ट करून बघूया. असंही मी भरपूर वेळा हा रॉ वे प्रोटीन यूज केलेला आहे. एक नंबर आहे. काय लोकांना आहे ना, हे लवकर डायजेस्ट होत नाही, ब्लोटिंग वगैरे, थोडंसं मळमळ उलटीसारखं होतं. पण मला सवय आहे रॉ प्रोटीन घेण्याचा. फ्लेवर्डवाला मला आवडतच नाही, कारण की एकदम प्युअर, त्याच्यामध्ये मिक्स वगैरे काही नसतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आपला हा अनबॉक्सिंग प्लस थोडा इन्फॉर्मेशन व्हिडिओ होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. तर चला, भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.